आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी सुद्धा सज्ज झाली आहे। शिर्डीमध्ये साई भक्तांची मांदियाळी दिसत असून आज रात्रभर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहील। तर आज रात्री 12 वाजता साई समाधी मंदिर आणि परिसरात साई भक्त मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करतील। सकाळपासूनच साई मंदिराच्या दर्शन रांगा आणि शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेले। 2025ला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळे देखील मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिसून येते। आता मी साई मंदिर परिसरात आहे आणि या ठिकाणचं जर दृश्य पाहिलं तर अनेक भाविक हे 2025ला निरोप देताना देवदर्शन घेऊन त्याला निरोप देत आहेत। तर नवीन वर्षाचं स्वागत देखील देवदर्शनानं करण्यासाठी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल झालेले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून ख्रिसमसच्या सुट्ट्या असतील आणि सलग आलेल्या सुट्ट्या, यामुळे शिर्डी ही भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेली आहे। कुठून आलाय तुम्ही? नांदेडहून आलो। काय आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, काय भावना घेऊन आल्यात? तेच परमेश्वराचं आज आपल्याला दर्शन व्हावं या हेतून आलो। तुलाही सुट्ट्या लागलेल्या आहेत शाळेला, धार्मिक स्थळी तू आला, काय साईबाबांचं दर्शन झालं का? हो झालं। काय मागितलं बाबांकडे? काही नाही, अभ्यास कर पास होऊन। येणाऱ्या भक्तांचं दर्शन चांगलं व्हावं यासाठी मोठी गर्दी देखील शिर्डीत आहे। साई संस्थांना देखील दर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आज रात्री 12 वाजता साई नामाच्या जयघोषानं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी शिर्डी नगरी फुलून गेली असून साई भक्त साई नामाचा जयघोष करीत रात्री 12 वाजता साई दर्शन घेतील आणि सकाळी देखील नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनानं करतील। पुढचे 2 दिवस अशीच गर्दी शिर्डीत कायम राहणार असून साई नामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी फुलून गेली आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। तर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविक कोल्हापूरमध्ये आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले। मावळत्या वर्षाला निरोप देत असताना येणारं वर्ष हे सुखासमाधानाचं जावं याच्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज या ठिकाणी देवीचं दर्शन घेऊन मग 31च्या सेलिब्रेशनसाठी कोकणात असेल किंवा गोव्याकडे असेल जाण्याचा ओघ आहे तो पर्यटकांचा प्रचंड असतो आणि म्हणूनच आज देखील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी खूप गर्दी केलेली आहे। कोल्हापुरातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। 2025 हे वर्ष सुखासमाधानाचं गेलं, तशाच पद्धतीने येणारं वर्ष आहे ते देखील आरोग्यदायी सुखासमाधानाचं जावं अशा पद्धतीची प्रार्थना आहे ते या ठिकाणी देवीकडे करताना आपल्याला पाहायला मिळतात। मला सांगा, तुम्ही कुठून आलेलात आणि देवीकडे काय आता प्रार्थना केली? आम्ही मुंबईवरून आले आणि आम्ही देवीकडे हे प्रार्थना केली की आमच्या परिवार कुटुंब व्यवस्थित राहायला पाहिजे आणि मुले व्यवस्थित शिकायला पाहिजे। तुम्ही काय देवीकडे प्रार्थना केली? कारण आजचा या वर्षातला शेवटचा दिवस आहे। येणारे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जावं, सर्वांना छान जे पण देवीकडे मागणं आहे ते सर्वांचं पूर्ण हो, हेच आमची मागणी। देवी से बस प्रार्थना की है कि सब हमारे परिवार में सब खुशहाल रहे, सब अच्छे से रहे और नया साल अच्छे से आवे। आने वाला साल अपने लिए बहुत सारी खुशियां लेकर आए, बस यही प्रे किया, बस और कुछ नहीं। नवीन वर्ष हे सर्वांसाठी सुखासमाधानाचं आरोग्यदायी जावं अशा पद्धतीची प्रार्थना देवीकडे केल्याचे या सगळ्या महिला भाविकांचं म्हणणं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या श्रद्धेनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गर्दी करतायत, बाप्पाच्या चरणी दाखल होत आहेत। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण असून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी पाहायला मिळते। हजारो भाविक आज या ठिकाणी
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि जर आपण बघितलं तर सुंदर अशी बाप्पांची ही मूर्ती सोन्याच्या आभूषणे सजवलेली आहे आणि बाप्पांच्या चरणी नवीन वर्षाचे जे डायरीज आहेत कॅलेंडर्स आहेत ते देखील या ठिकाणी अर्पण करण्यात आलेले आहेत आणि इथं प्रत्येक येणाऱ्या भाविकाला देखील हे सगळं दिलं जातं आहे. खूप सुंदर अशी सजावट आहे आणि नवीन वर्षासाठी खूप प्रचंड गर्दी असते, त्याची तयारी देखील झालेली आहे. जी निश्चितपणे आज 31 डिसेंबर आहे, वर्षाचा अखेरचा दिवस आहे आणि त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याकरता बाप्पांचं दर्शन घेण्याकरता पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली दिसते. आणि यावर्षी 2026 जे उद्यापासनं नूतन वर्ष सुरू होतं आहे त्याच्या स्वागताकरता ट्रस्टच्या वतीने ह्या आपण दैनंदिन अशा डायऱ्या केलेल्या आहेत आणि जवळजवळ 1.25 लाख कॅलेंडर्स ही गणेश भक्तांकरता आपण तयार केलेली ही सगळी बाप्पांच्या चरणी आत्ता आपण अर्पण केलेली आहेत आणि गणेश भक्तांना वाटण्याला सुरुवात देखील त्याची झालेली आहे. ताई, तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत बाप्पांच्या दर्शनाने म्हणजे सुरुवातच करताय. येस आणि याच्यापेक्षा बेस्ट वे काहीच नाही आहे. गणपती बाप्पाचे दर्शन झाले, मी माझी स्टडीज इथे केली आहे, मी आता मुंबईला राहते, बट गणपती बाप्पाचं जे कनेक्शन आहे दॅट इज जस्ट अनब्रेकेबल आणि इट इज मॅजिकल. अर्थात आपण बघतोय अशा पद्धतीने सर्वच भाविक या ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाप्पांचे दर्शन या ठिकाणी घेताना दिसत आहेत आणि अशी ही बाप्पांची सुंदर मूर्ती. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कडाक्याच्या थंडीत सलगच्या सुट्ट्या असल्यामुळे आज पौष एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये 4 लाखापेक्षा जास्त भाविक आणि पर्यटकांची तोबा गर्दी झाली आहे. सरत्या वर्षातला शेवटचा दिवस असल्यानं विठ्ठल दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक पंढरपूरमध्ये आल्यानं सगळे हॉटेल आणि लॉजेस फुल झालेले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग चंद्रभागेच्या तीरावरून थेट गोपाळपूर इथल्या पत्रा शेडपर्यंत पोहोचल्यानं भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी 8 ते 10 तासांचा वेळ लागतोय. आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये जलयात्रा संपन्न झाली. आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून या उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं. या यात्रेत सुवासिनी महिलांना विशेष महत्त्व असून महिला तुळजापुरातील पापनाश तीर्थातील पाणी डोक्यावरच्या कलशात घेऊन मंदिरापर्यंत वाजत गाजत आणतात आणि तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण करतात. याच पाण्यानं मंदिर आणि परिसर स्वच्छ धुतला जातो. यावर्षी सुद्धा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून यासाठी मोठ्या प्रमाणात तुळजापूरकरांची देखील उपस्थिती होती. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी महोत्सवातील जलयात्रेला सुरुवात झालेली आहे. तुळजापुरातील मुख्य शिवाजी महाराज चौकामध्ये ही जलयात्रा पोहोचलेली आहे. आपण पाहू शकतात की या तुळजापुरातील सुवासिनी महिला आहेत ते डोक्यावर जलकुंड घेऊन जलकलश घेऊन या पापनाश तीर्थाकडनं आता जे आहे ते तुळजापूर मंदिराकडे जात आहेत. नेमकी शाकंभरी महोत्सवामध्ये ही जलयात्रा काय आहे, पुजारी महंत आपल्यासोबत आहेत. बाबा, या जलयात्रेचं आणि शाकंभरी महोत्सवाचं नेमकं महत्त्व काय? सताक्षी देवीनं ज्यावेळेस हे पृथ्वीतलावर दुष्काळ पडल्याला तर तिला दुःख अनावर झालं म्हणून तिच्या हजारो नेत्रातून ही सृष्टी हरिभरी झाली. त्यामुळे हे तुळजाभवानी मातेचं शाकंभरी नवरात्र महोत्सव हे साजरं केलं जातं. आणि त्याचं एक महात्म्य कथा अशी आहे की पापनाश तीर्थ म्हणजे तुळजाभवानी मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर ते पापनाश तीर्थातून ज्यावेळेस इंद्रदेवाला शाप लागलेला होता त्या इंद्रदेवाला शापातून मुक्त करण्याकरता म्हणजे इंद्राचे पाप मुक्त करण्याकरता हे पापनाश तीर्थ केलेलं आहे. ही खूप वर्षापासून हा कार्यक्रम चालत आला. थोडा छोटा होता, छोटाचा आता प्रक्षाळ मंडळामुळे मोठा झाला आहे. बाबांचा साथ आहे और प्रक्षाळ मंडळाची पण साथ आहे. तुळजापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदते जगदंबा सुपात्र तिला आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा श्री जगदंबेच्या चरणाशी. मंदिरामध्ये जाऊन तिथं या जलकुंड जे आहे त्यातून पापनाश तीर्थातून आणलेले जे कलश आहे त्यातून जी आहे ती तिथं आता स्वच्छता केली जाणार आहे. अप्पासाहेब शेळके, ABP माझा.
सांगलीमध्ये 24 ते 26 जानेवारी रोजी 59वा वार्षिक निरंकारी संत समागम आयोजित करण्यात आलाय. 350 एकरांच्या विशाल मैदानावर हा आध्यात्मिक महोत्सव रंगणार आहे. सत्याचा बोध प्राप्त करून आत्ममंथनाच्या माध्यमातून जीवनाची वास्तविकता जाणून घेणं आणि विश्वात प्रेम, बंधुत्व, शांती आणि सौहार्द निर्माण करणं हा या समागमाचा मुख्य उद्देश आहे. सद्गुरूंच्या जयघोषानं आणि निरंकाराच्या ईश्वराच्या प्रार्थनेनं या प्रेरणादायी समारोहाची सुरुवात झाली. राज्यभरातून आलेल्या हजारो निरंकारी भक्तगणांनी सहभाग नोंदवला. आज जो आहे तो सेवेचा शुभारंभ झालेला आहे. 1 डिसेंबर 2025 पासून या ठिकाणी सेवा सुरू झाली, परंतु विधिवत शुभारंभ जो आहे तो आज या ठिकाणी सद्गुरू मातांच्या पावनपुत्र कृपा आशीर्वादाने संत निरंकारी सेवाचे मुख्य संचालक परमानंद SK जुनेजाजी यांच्या पावन उपस्थितीमध्ये संपन्न झाला है. ये जो आज का प्रोग्राम आप देख रहे हैं, जो सेवा का शुभारंभ कहा गया है, लिखा गया है, बताया जा रहा है, तो ये जो हमारे 24, 25, 26 जनवरी को जो समागम होना है, निरंकारी संत समागम, उसकी तैयारी के लिए यहाँ पर ये प्रार्थना के तौर पर या लोगों को आदेश देने के तौर पर रखा गया है. इस प्रोग्राम के जो तैयारियाँ होनी है, इसके बाबत जो भी इंतजाम होने हैं, जैसे कि 1.5 लाख लोग लगभग अराउंड क्लॉक यहाँ पर रात और दिन रहेंगे. यहाँ पर उनके लिए स्नान का, फिर वो भोजन पानी का, हर चीज़ का व्यवस्था यहाँ पर किया जा रहा है. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातल्या पर्यटकांनी कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली असून सध्या कोकणातल्या समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली, देवबाग, शिरोडा, वेळागर या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. समुद्र पर्यटनासोबत गड किल्ले आणि मंदिरांमध्ये देखील पर्यटकांची रेलचेल सुरू आहे. आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जर कोकणात आलाच असाल तर एक थ्रिलिंग अनुभव नक्की घ्या आणि तो आहे झिपलाईनचा. रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे जाताना आरेवारे या ठिकाणी तुम्हाला झिपलाईनचा हा थरार अनुभवता येणार आहे. खाली असलेला अथांग समुद्र, फेसाळणाऱ्या लाटांच्या साथीनं हा अनुभव घेता येईल. सध्या या ठिकाणी पर्यटकांची देखील चांगलीच गर्दी होतीये. मोठ्या संख्येनं पर्यटक हा अनुभव घेत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत असताना कोल्हापूरकर जोरदार सेलिब्रेशन करतायत आणि यावेळी एकादशी असल्यामुळे कोल्हापूरकरांच्या सेलिब्रेशनवर काहीसं बंधन आलंय. असं असलं तरी मांसाहार प्रेमींनी मच्छी मार्केटमध्ये गर्दी केली आहे. कोल्हापूरच्या फिश मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.